हॅलो नमस्कार, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आता जवळजवळ ना 6 वाजलेले आहेत, सायंकाळच्या वेळेला आहे ना आज व्हिडिओ सुरू केलाय, कारण म्हटलं चला आज थोडंसं तुमच्याशी शेअर करू। तर आहे ना माझं स्वामी चरित्राचं जे पारायण चालू ना 51 पारायण ते मी वाचून घेतलं, 4 वाजताच वाचून झालं होतं। तर आज जवळजवळ आहे ना माझं 46 पारायण आहे, म्हणजे 4-5 पारायण बाकी राहिले आता। आणि ताईनं इथं आपल्या सगळ्या साड्या अशा मांडून ठेवलेल्या आहेत, खालीच मांडल्या, म्हणजे रॅक वगैरे नाही ना त्याच्यामुळं। आणि अशा मातीच्या भांड्यात आहे ना इथं मी मीठ ठेवले, खडे मीठ ठेवतात ना, मग असं हॉलमध्ये ठेवले मातीच्या भांड्यात। तर असे ना 4 कप होते, तर सामानामध्ये आहे ना 3 फुटले आणि एवढाच एक चांगला राहिला, त्यामुळे आहे ना तो तिथं ठेवला। तर आज आहे ना थोडंसं रुटीन मी शेअर करते। आणि ही समोरची दिशा आहे ना पश्चिम आहे, त्यामुळे ना खिडकीतून असा म्हणजे चेहऱ्यावरती उजेड येतोय। आणि म्हणजे ते कसं पडदे नाहीत ना अजून, त्यामुळे सगळा असा प्रकाश आतमध्ये येतो आणि त्यामुळे थोडासा व्हिडिओची क्वालिटी अशी लाल लाल दिसत असेल तुम्हाला। तर चला आता थोड्या वेळात सगळं काही तुमच्याशी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडला तर लाईक करा। तर इथं आहे ना घड्याळ बंद पडलं होतं, बंद म्हणजे ना त्याचे काटे ना वाकडे झाले होते, त्यामुळे ना एकाला एक टच होत होते, त्यामुळे म्हटलं चला ते काटे नीट करू। तर इथं आहे ना घड्याळ मी खोलून घेते। आणि ताईंनो एवढ्या 7-8 दिवसात आहे ना व्हिडिओ टाकून झाले नाही, आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओला आहे ना तुम्ही खरंच खूप भरभरून असं प्रेम दिलं, त्याबद्दल आहे ना मनापासून आभार व्यक्त करते। तर इथं बघा घड्याळ खोलून घेतलं आणि ना काटे व्यवस्थित करते। तर ते कसं म्हणजे फायबरचे असे होते ना, मग ते म्हणजे फ्लेक्झिबल लगेच वाकत होते, तर ते काटे फक्त एकाला एक टच होऊ नये ना असे करून घेतले मी हातानेच। आणि काही नाही, फक्त 1-2 मिनिटाचा वेळ लागला, जास्त काही वेळ लागला नाही। आणि लगेच आहे ना मग आता इकडं काच व्यवस्थित पुसून घेतली, घड्याळाच्या आतलं पण आहे ना व्यवस्थित पुसून घेतलं, म्हटलं खोललंच आहे तर मग व्यवस्थित क्लीन करून आणि मग लावू। तर लावलं व्यवस्थित आणि नंतर आहे ना चालू पण झालं। म्हणजे होत होतं असं की काटे ना एकमेकाला टच होऊन तिथंच अडकत होते, त्यामुळे ते चालत नव्हतं। पॅड घेऊन चालली, खेळत नाही का आता? नाही, खेळून झालं, अभ्यास करताय। इथं खूप मैत्रिणी भेटल्या ना, आवडतं का ग? ते बघा बोलायला सुद्धा लगेच निघाली, जा लवकर या वरती, हळूहळू जा। अगदी 5 मिनिटात घड्याळ नीट करून लावून दिलं आणि बघा काटा आहे ना अटकत नाही एकमेकाला। मी अटकतो का नाही ते बघण्यासाठी थांबले होते, अटकला नाही। आणि इकडं बघा इथं आहे ना मुंग्या किती लागतात, म्हणजे डब्यात आपण काही जरी ठेवलं ना तरी मुंग्या लागतात। या डब्यात आहे ना म्हणजे कुरडया पापड असं ठेवलेलं आहे आणि त्या डब्याला पूर्ण मुंग्या लागलेल्या होत्या, तर त्या काढल्या पूर्ण। आणि हे बघा संध्याकाळचं वातावरण किती छान असं झालंय, संध्याकाळी म्हणजे अशी मोकळी जागा आहे बिल्डिंगच्या शेजारी, त्यामुळे छान वाटतं। त्यानंतर आहे ना आज म्हटलं चला कोथिंबीर आणलेली होती, तर कोथिंबीरीच्या वड्या बनवायच्या होत्या। बरेच दिवस झाले वड्या बनवल्या नव्हत्या, आणि थोडीच कोथिंबीर होती पण ती ना मग वाळून जाती, कारण उन्हाळा सुरू झालाय, तर म्हटलं वड्या बनवून टाकू। त्यासाठी ना कोथिंबीर मी ना धुवून ठेवली होती आधी, पण परत धुवावी लागली, सांगते पुढं काय झालं। तर आहे ना सकाळीच मी धुवून आणि अशी सुकून घेतली होती। आणि इथं बघा कोथिंबीरीच्या वड्यांसाठी लागणारं साहित्य आहे ना मिक्सर मधून बारीक करून घेते। थोड्या तिखटच बनवायच्या होत्या वड्या, कारण वड्या तिखट छान लागतात। आणि इथं आहे ना डाळीचं पीठ टाकून घेतलं, डाळीचं पीठ आहे ना चाळावं लागलं, कारण त्यात आहे ना खूप असे गोळे गोळे झाले होते, कशाने माहित नाही, पण एवढ्यात आहे ना म्हणजे डाळीच्या पिठात सारखी गोळे गोळे होते, तर मग पीठ वापरताना मग चाळूनच घेत असते मी। आधी ना पॅकेटचं पीठ एवढं चाळायची गरज पडत नव्हती, पण आता पडतीये, तर चाळून घेतलं। त्यानंतर आहे ना इथं वड्या करताना तीळ आपण टाकतोच, तर तीळ आहे ना माझ्याकडे जास्त नव्हती पण थोडीशी टाकून घेतली, हळद टाकली, हिंग टाकलं, आणि जे आपण वाटण केलेलं होतं ना ते वाटण सर्व काही टाकून घ्यायचं, त्यात कोथिंबीर पण टाकायची। आणि ना मी डाळीचं पीठ थोडंसं काढून ठेवलं, म्हटलं जेवढं लागेल ना तेवढंच टाकू, कारण जर पीठ जास्त झालं ना मग म्हणजे होत नाही व्यवस्थित वड्या, असं वाटतं मला। कोथिंबीर जास्त असली ना की छान लागतात। आणि इथं पीठ आहे ना थोडंसं पातळ झालं तरी पण आहे ना मी एका ताटाला तेल लावून घेतलं आणि त्यात आहे ना पीठ असं व्यवस्थित पसरून घेतलं। आणि इकडे ना पाणी गरम करायला ठेवलंय, तर आहे ना असं वाफून घेत असते मी, एक असं रोल करून पण वाफून घेता येतं, पण आहे ना पीठ थोडंसं पातळ झालं, त्यामुळे ना असं ताटात ठेवून आणि व्यवस्थित झाकण ठेवून एक अर्धा तास वाफून घेतलं। त्यानंतर इथं लगेच भाकरी करायला घेतल्या, तर आहे ना भाकरीचं पीठ आहे ना थोडंसं जाड दळून दिलेलं होतं, त्यामुळे ना असं भाकरीला वरतून असं जाड असं कणीसारखं दिसत होतं।
पण तरी पण आहे ना भाकरी अशा व्यवस्थित करून घेतल्या. भाजीची तयारी केलेली नव्हती, त्यामुळे म्हटलं चला आता आहे ना वड्या होईपर्यंत आहे ना भाकरी करून घेऊ, कारण रुईलाही पण भूक लागली होती. तर इथं बघा भाकरी पण छान अशा बनवून घेते मी. इथं मी ना भाकर गॅसवर छान अशी भाजून घेतली, आणि जोपर्यंत आहे ना भाकर आपण गॅसवर अशी भाजत नाही ना तोपर्यंत भाकरीला छान पापुडा पण येत नाही आणि खायला पण चवदार लागत नाही, असं तरी मला वाटतं. त्यानंतर आहे ना इकडे दुसरी भाकर भाजायला ठेवली आणि कोथिंबीरीच्या वड्या वाफून झाल्या होत्या, तर त्या मी काढून घेते, कारण रुईला पण भूक लागली होती. तरी ते ना कट करून आणि व्यवस्थित अशा काढून घेतल्या, तर खूप छान झाल्या होत्या वड्या चवीला. आणि ना तेलात डीप फ्राय केल्यानंतर आहे ना वड्या खूप छान लागतात. म्हणजे मी ना शॅलो फ्राय करत होते, पण यावेळेस आहे ना डीप फ्राय करून बघितलं तर वड्या ना खूप छान लागल्या. तरी ते ना रुईला भूक लागली होती, कारण खेळून आली होती, थकली होती ती. तर तिचं चाललं होतं मला दे, तर म्हटलं वाफवलेली देते तुला, आवडली तर खा. पण तिला ती वाफवलेली आवडली, मग तिने ती खायला पण घेतली. आणि बघा कशी नखरे करत होती ती. तर तुम्ही कशा प्रकारे कोथिंबीरीच्या वड्या बनवतात ना हे मला कमेंट करून सांगा. मी तर अशा पद्धतीने बनवते आणि मला खूप आवडल्या. पण आहे ना कोथिंबीरीच्या वड्यांची ना भरपूर अशी वेगवेगळी रेसिपी आहे, तर आपण जशा बनवू ना तशा. आणि खरंच म्हणजे एखादा पदार्थ बनवताना ना आपण म्हणजे अगदी प्रेमाने बनवला ना तर त्याला म्हणजे मिरची मसाला किती असो पण म्हणजे तो पदार्थ खायला अगदी चवदार होतो, असं तरी मला वाटतं. तर इथे ना मी वड्या कट करून घेतल्या. आणि त्यानंतर आहे ना हरभरे होते, ओले हरभरे होते, पण ते वाळून गेले होते, तर ते ना इथं सोलून घेते भाजीसाठी, कारण ते मग जास्त वाळल्यानंतर त्याची भाजी चांगली लागत नाही. त्यामुळं मग म्हटलं ते सोलून आणि वांग आणि हरभरे अशी मिक्स भाजी बनवू, कारण हरभरे काही जास्त सोलून होणार नाही, वेळ पण झाला होता त्यामुळं. आणि वांगे पण 2-3च होते, तर वांग्याची भाजी होणार नव्हती पुरी, त्यामुळं मग अशी भाजी बनवून घेतली. त्यानंतर इथं बघा रुईला भूक लागली होती, आणि मग शेजारच्या ताई आहे ना त्यांनी पण आहे ना म्हणजे रुईसाठी काल बनवून दिलं होतं, असंच रेसिपी होती एक, तर मग त्यांची डिश होती माझ्याकडं, तर म्हटलं त्यांना पण देऊ गरम गरम वड्या. आणि रुईला भूक लागली होती तर रुईसाठी पण असं मग आता वड्या तळून घेते. आणि अगदी खमंग खुसखुशीत अशा वड्या झाल्या होत्या. तर हरभरे ना सोलायला जास्त वेळ लागतो, खायला भाजी छान लागते पण सोलायला वेळ लागतो, त्यामुळे ना म्हणजे कंटाळा केला होता मी सोलायचा, पण आता भाजीला काही नव्हतं त्यामुळं सोलावं तर लागलंच. तर इथं बघा वड्या किती छान अशा झाल्या, दिसायला अगदी छान दिसता. आणि आता मी एडिटिंग करते ना आता सुद्धा माझ्या तोंडाला पाणी येतंय वड्या बघून. मी ना वांगे आणि हरभऱ्याची भाजी मिक्स अशी फोडणी दिली. आणि त्यानंतर इकडे मसाला बारीक करून घेते, लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरची ना मिक्सरला बारीक करून, आणि मग त्याचं वाटण मी टाकते ह्या भाजीला. छान लागली ही भाजी, म्हणजे हिरव्या मिरचीचं वाटण केलेली भाजी ना छानच लागते आणि आवडते आम्हाला, त्यामुळे ना मी अशी भाजी बनवत असते. तर इथं वांगे थोडे वाफून घेतले होते, त्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागला नाही. आणि ना इकडं परत तळण्यासाठी ठेवलं मग, कारण रुईला वड्या खायच्या होत्या. आणि अहो आले होते, तर मग म्हटलं चला म्हणजे वड्या तळून घेऊ लगेच, आणि मग जेवता पण येईल. आणि भाजी पण शिजत आली होती. तर इथं बघा वड्या आहे ना मस्त अशा तळून आणि काढून घेते. आणि ताईंनो म्हणजे हे या वड्या आहे ना कोथिंबीरीच्या तळल्याशिवाय चव लागत नाही, असं तरी मला वाटतं. कोथिंबीरीची वडी कशी आवडली तुला? कोणती आवडली, ती तळलेली का नुसती बिना तळलेली? तळलेली. खाय मग, छान आवडली ना तुला? खूप दिवसातून बनवली ना. आणि तू खाली आता मैत्रिणी झाल्या, त्यांच्यामध्ये काय काय खेळती सांग सगळ्या मावशांना. अभ्यास केला फक्त. खेळली नाही का? का बरं? आज कोण नव्हतं खेळायला? मग आता पेपर आले जवळ, त्याच्यामुळे सगळे अभ्यास करताय ना. तू पण अभ्यास करायचा. ते किती आहे? 4 होत्या का? आणि सगळ्या मावशांना सांग ना तू अभ्यास करती का नाही. मावशा विचारताय रुईला अभ्यास पण करायला लावा, रुई काम पण करती का? काम करती का तू? काय काय करती? आतरून उचलते अजून. तर ताईंनो अहो आले, आमचे जेवण झाले. आणि इकडे ना लगेच मी किचन क्लीन करून घेते. तर गॅस आहे ना व्यवस्थित पुसून घेत होते. वड्या तळल्या ना तर त्याच्यामुळे ना खूप तेलकट झालं होतं बर्नर,
तर बर्नर काढून घेतलं घासायला, कारण शेगडीचं बर्नर आहे ना खराब झालं ना ते नंतर निघत नाही मग जास्त खराब झाल्यावर, त्यामुळं मग ते थोडं म्हणजे असं वरच्यावर मी घासत असते आणि ते तळलं ना त्याच्यामुळे ते उडालं तेल, तर मग ते लगेच घासायला काढलं आणि किचन आहे ना असं पुसूनच घेते. सकाळी ना व्यवस्थित धुवून घेते पाणी टाकून आणि संध्याकाळी पुसून घेत असते, कारण आहे ना पाणी टाकलं ना तरी ते पाणी ना म्हणजे जे आपली गॅसची नळी असते ना टाकायचं ते छिद्र त्यातून सर्व मग खाली पडतं, त्यामुळं पाणी मग सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम टाकत नाही, एकच टाईम टाकते आणि व्यवस्थित असं पुसून घेते. चांगलं लिक्विड टाकून जर पुसलं ना तर म्हणजे जास्त काही मुंग्या वगैरे व्हायचं टेन्शन नाही. आता आहे ना थोड्याशा मुंग्या कमी व्हायला लागल्या, पहिल्या ना खूप होत होत्या. तर आहे ना इथं बघा व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि आपण जेवढी साफसफाई ठेवू ना ताईंनो किचनमध्ये तेवढं छान वाटतं मनाला. तर ताईंनो सगळं काम आवरलं, म्हणजे किचन आवरलं ते तुमच्या शेअर केलंच. त्यानंतर आहे ना किचनची फरशी पण पुसून घेतली, कारण काही तेलकट केलं ना घरामध्ये तर म्हणजे फरशी खूप तेलकट होती, त्यामुळं थोडंसं पाणी टाकून पुसून घेतली. आणि आता जवळजवळ आहे ना 10:15 वाजले. आज थोडासा उशीरच झाला, कारण अहो आल्यानंतर मग आम्ही जेवण केले आणि जेवण कसं थोडंसं निवांत करतो, त्यामुळं मग थोडासा उशीर झाला. आणि माझा आवाज पण तुम्हाला कमी येत असेल, कारण आहे ना घसा खूप दुखतोय, असं म्हणजे एकदम अशी आग झाल्यासारखी होऊ राहिली. कशामुळे झालंय काहीच कळेना, जेवण पण करता येत नव्हतं, पण थोडंसं केलं. आणि ना बऱ्याच ताईंच्या कमेंट अशा येत आहे की तुम्ही संगमनेरमध्ये का शिफ्ट झाल्या. तर ताईंनो इथून आहे ना आमचं गाव जवळ आहे, म्हणजे शेती वगैरे जवळ आहे ना, त्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. नाशिकवरून आहे ना आम्हाला, आमचं गाव आहे रांजणगाव देशमुख, तर नाशिकवरून जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर पडायचं आणि इथून आहे ना 30 किलोमीटर पडतं संगमनेरवरून, त्यामुळे मग गावाकडं जायला सोपं व्हावं ना, त्यासाठी मग आम्ही म्हणजे संगमनेरला आलो. आणि असंही म्हणजे जॉब तर प्रायव्हेटच आहे, मग प्रायव्हेट जॉब तिथं करायचं काय किंवा इथं करायचं काय. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट अशा आहे की म्हणजे दादा काय जॉब करतात, तर ते ना सध्या आता मार्केटिंगमध्ये करतायत, तर मग इथंच मार्केटिंगमध्ये संगमनेरमध्ये करतायत, त्यामुळं मग आम्ही इथं शिफ्ट झालोय आणि इथं ना सेटल झालो बऱ्यापैकी आता. आणि म्हणजे इथलं मार्केट वगैरे काय अजून बघितलं नाही आहे जास्त काही, तर जेव्हा मार्केट आता पूर्ण फिरत तेव्हा तुमच्याशी पूर्ण काही शेअर करेल. तर ताईंनो फक्त इथं असा प्रॉब्लेम आहे की पाण्यामध्ये ना खूप क्षार आहे आणि केसांची आता खूप वाट लागणार आहे, हे तर नक्कीच आहे. पण त्यासाठी ना म्हणजे वाट लागायच्या आधी ना केसांवरती खूप छान छान अशा रेमेडीज तयार करून ठेवावे लागतील मला, जे की मी आधी ट्राय करायचे पण एवढ्या 2-3 महिन्यात काही केलंच नाही. तर त्याच रेमेडी आता बनवून ठेवणार आहे, उद्यापासून ते व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. कारण इथल्या पाण्याने ना असा हात जरी लावला ना केसांना तरी केस गळतात. तरी पण आहे ना जे म्हणजे वरच्या टाकीचं पाणी ना ते मी वापरत नाही, कारण वरच्या टाकीच्या पाण्यात नगरपालिकेचं आणि बोर विहिरीचं असं मिक्स पाणी येते, ते तर मी केस धुवायला वापरलंच नाही. नगरपालिकेचं पाणी येतं खाली ना, मी खालून केस धुण्यासाठी वरती पाणी आणते. इथं आल्यापासून 2दा केस धुतले, पण तरी पण आहे ना खूप केस गळायला लागले आणि केसांची अवस्था आहे ना खूप वाईट होणार आहे आता. तर एकदम असे म्हणजे केसांना अशी काही चवच नाही राहिली, असं झालंय. तर बघू आता केसांसाठीच्या ज्या रेमेडी आहेत ना त्या तुमच्याशी मी शेअर करते, जेणेकरून आहे ना म्हणजे त्यांनी ना केस तर गळायचे कमी होतात आणि म्हणजे व्यवस्थित पण आपले केस शायनी पण दिसतात, अशा रेमेडीज आहेत त्या. तर आता इथून पुढे ना स्वतःसाठी वेळ देत जावं लागणार आहे, स्वतःसाठी हे काही करावं लागणार आहे. तर असं हे तुमच्याशी सर्व काही शेअर करेन आहे ताई मी इथून पुढं आता. आणि तुम्हाला हे बघायला आवडेल का हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता झोपायचं पण आहे, रुईला आतरून टाकून दिलंय झोपायला. रुईला म्हटलं झोप तू, पण मी गेल्याशिवाय ती काही झोपत नाही, त्यामुळे मला तिला झोपी लावावं लागेल. तर चला आता या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.